श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी भक्त मंडळातर्फे आषाढी एकादशी दिवशी कोल्हापूर ते प्रति पंढरपूर नंदवाळ पायी दिंडी गेली अनेक वर्ष काढण्यात येते आहे। या पायी दिंडीसाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मातोश्री स्वर्गीय मालन विनायकराव क्षीरसागर आणि वडील स्वर्गीय विनायकराव श्रीपतराव क्षीरसागर यांच्या स्मरणार्थ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीसाठी 70 किलो चांदीचा रथ अर्पण करण्यात आला आहे। कोल्हापूर शहरातील श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी भक्त मंडळातर्फे आषाढी एकादशी दिवशी कोल्हापूर ते प्रति पंढरपूर नंदवाळ पायी दिंडी गेली अनेक वर्ष काढण्यात येते आहे। कोल्हापूर जिल्ह्यात ही वारी प्रति पंढरपूर वारी म्हणून ओळखली जाते। दरवर्षी हजारो वारकरी समुदायासह जिल्ह्यातील लाखो भाविक सहभागी होतात। समाजातील प्रत्येक घटकाला या वारीमध्ये समाविष्ट करण्यात येतं। यामध्ये भव्य रिंगण सोहळ्यासह विविध धार्मिक सांस्कृतिक विधी पार पडले जातात। या वारीत श्री ज्ञानेश्वर माऊली पालखीसाठी चांदीचा रथ करण्याची अनेक भाविकांची इच्छा होती। ती पूर्णत्वास आली असून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मातोश्री स्वर्गीय मालन विनायकराव क्षीरसागर आणि वडील स्वर्गीय विनायकराव श्रीपतराव क्षीरसागर यांच्या स्मरणार्थ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीस 70 किलो चांदीचा रथ अर्पण करण्यात आलाय। हा रथ संपूर्ण सागवानी असून त्यावर चांदी काम करण्यात आले। या चांदीच्या रथाचा लोकार्पण सोहळा सोमवारी दसरा चौक कोल्हापूर इथे रंगला। या सोहळ्यास अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी, जगद्गुरू तुकोबारायांचे विद्यावंशज श्री चैतन्य सद्गुरू गोपाळांना वास्कर महाराज, श्री आनंदनाथ महाराज सांगवडेकर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समिती श्री क्षेत्र पंढरपूरचे अध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर औसेकर महाराज, जगद्गुरू तुकोबारायांचे 12वे वंशज श्री गुरु अनिकेत महाराज मोरे, परमात्मराज महाराज हृदयन, श्री बाळासाहेब महाराज चोपदार, रत्नाकर शिंदे काका श्री गुरु चैतन्यजी महाराज यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील आध्यात्मिक गुरुजन, हजारो वारकरी आणि भाविक उपस्थित होते।